नमस्कार. डॉक्टर निर्मल कुमार फडकुले लिखित संत सहवास हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा लेख वाचायला घेतो आहोत. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती. जगातल्या सर्व धर्मसंस्थापकांनी, सर्व साधुसंतांनी, अनेक तत्त्ववेत्यांनी करुणा आणि प्रेम या तत्वांचा मुक्तकंठाने गौरव केला आहे. परस्परांविषयीची सहानुभूती, दयाभाव, बंधुभावना या प्रवृत्तींचा सर्वत्र प्रसार व्हावा म्हणून त्यांनी परिश्रम केले. सर्व धर्मांचं सार काढलं तर ते याच तत्वात सामावलेले दिसेल. क्रौर्य, शत्रुत्व, द्वेषभावना यांच्यामुळे मनुष्य सुख शांतीपूर्वक जगू शकत नाही. दोन व्यक्ती परस्पर द्वेषाने आणि मत्सराने मनातल्या मनात जळत असतील तर त्यांना कधीच स्वास्थ्य मिळू शकणार नाही. द्वेष मत्सराचे काटे आयुष्यभर टोचत राहतात. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे हे सर्वस्वी सत्य आहे. आजच्या जगात रक्ताचा डाग रक्तानेच पुसून टाकण्याचा प्रयत्न चालू आहे. सूडातून नवे सूड आणि त्यातून नवं शत्रुत्व, अधिक भयानक वैर निर्माण होतं. रक्त पुसायचं असेल तर पाणी, आग शमवायची असेल तर पाणी हेच आवश्यक आहे. हे पाणी सद्भावनांचं असावं. क्षमा आणि प्रेमभावाचे दोन थेंबसुद्धा वैराचे मोठे वणवे विझवू शकतात. त्यामुळे जगातल्या साऱ्या संतांच्या अंतःकरणातलं दिव्य संगीत, शांती आणि प्रेम यांच्यातून उत्पन्न झालं आहे. एक संस्कृत श्लोक असा आहे, न त्वहम कामये राज्यम न सुखम न पुनर्भवम कामये दुःखत प्राप्तानाम प्राणिनामार्ती नाशनम. कोणी एक महात्मा म्हणतो, मला राज्याची, सुखाची आणि पुनर्जन्माची इच्छा नाही. दुःखपीडित प्राण्यांच्या वेदनेचं शमन करावं इतकीच माझी उत्कट कामना आहे. हा श्लोक उच्चारतानासुद्धा आपण क्षणभर का होईना पण उदात्ताच्या उंचीवर जात आहोत ही जाणीव होते. सद्भावना आणि सद्विचार माणसाच्या मनातला हा आविष्कार कोणा विशिष्ट संप्रदायापुरता किंवा विशिष्ट काळापुरताही मर्यादित नाही. सर्व काळात, सर्व परिस्थितीत, सर्व धर्मियांसाठी हा एक प्राणभूत असा विचारांचा मानस्तंभ आहे. सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. ही प्रार्थना ही अशीच संप्रदाय रहित आहे. कबीर म्हणतात, जगमे बैरी कोई नाही, जो मन शीतल होय, या आपा को डारी दे, दया करई सब कोय. आपलं मन निर्वैर असेल तर जगात कोणीच आपल्याशी शत्रुत्व करणं शक्य नाही. मनात आढ्यता, दर्प नसेल तर सर्वांचा स्नेह आणि कृपा मिळू शकते. जीवनाचं मंथन करून साधुसंतांनी अशा विचारांचं नवनीत बाहेर काढलं आणि सर्वांसाठी त्यांनी सादर केलं. संतांचा हा अनुभव आहे म्हणूनच त्यांनी करुणा, प्रेम इत्यादी भावनांवर भर दिला. मनाची शुचिता हे सुखशांतीचं मूळ कारण असतं. भयानक युद्धाचे नगारे प्रथम माणसाच्या मनात दुमदुमू लागतात. हिंसाचार आणि अत्याचार यांच्या ज्वाळा प्रथम माणसाच्या मनातच भडकतात. सुडाची जळजळ, मत्सराची मळमळ प्रथम मनातच सुरू होते आणि नंतर बाहेरच्या जगात या विकारांचा प्रचंड स्फोट होतो. रक्त सांडणं आणि प्राण घेणं याला खरं तर धार्मिक अधिष्ठान असूच शकत नाही. चित्ताची शुद्धता हीच धर्मभावना आहे. सर्व धर्मांनी मनुष्याच्या मनाचं शुद्धीकरण आणि उदात्तीकरण करण्याचा यासाठीच प्रयत्न केला. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती. व्याघ्रहे न खाती सर्पतया, विषते अमृत आघातते हित, अकर्तव्य नीत होय त्यासी. दुःख ते देईल सर्व सुखफळ, होतील शीतळ अग्निज्वाळा. संत तुकारामांचे हे शब्द चिंतनीय आणि त्यातील विचार अनुकरणीय आहेत. पुढचा लेख, मज बाळा भेटी देई. भागवत संप्रदायाचं एक स्पृहणीय वैशिष्ट्य असं की या संप्रदायाला जातीपातीची कुंपणेच नाहीत. हा सर्वसमावेशक असा भक्ती संप्रदाय आहे. साऱ्या नद्या, सारे प्रवाह सागराला मिळाले की सागर रूप होतात. सागराचेच ते अभिन्न घटक बनतात. त्याप्रमाणेच भक्तीच्या समुद्राला भक्तांचा जीवनप्रवाह मिळाला की त्यांची जात गळून पडते. कुळ आणि वर्ण त्याला उरत नाही. विठ्ठल भक्ताला एकच जात असते आणि ती म्हणजे विठ्ठल भक्ताचीच. अभक्त ब्राह्मणापेक्षा भक्तवत्सल शूद्र या क्षेत्रात श्रेष्ठ ठरतो. तो कसाही असो, ती गणिका असो, तो कोळी, माळी कोणीही असो, भक्तीच्या दालनात ते सारेच समान पातळीवर येऊन भजन कीर्तनात रंगून जात. भक्तीची सनद मिळाल्यामुळे परमेश्वर प्रेमसाम्राज्याचे आपण अधिकारी झालो.
या आनंदाने त्यांचे शब्द आणि भाव नाचत नाचत कवितेतून फुलून येत होते. उपेक्षितांच्या आणि दलितांच्या अंतःकरणातल्या सुखदुःखांना शब्दांचा मोहर येऊ लागला. चोखामेळा या संताला समकालीन असलेली भागू नावाची अस्पृश्यतेच्या ज्वालेने होरपळलेली एक कवयित्री काव्यातून आपलं स्वप्न रंगवते. नाहीतरी उपेक्षितांना आणि शापितांना स्वप्नांचाच आधार असतो. ती म्हणते, अवघ्या संता तू भेटसी, मी रे एकली परदेशी. या संत भागूला ईश्वरप्रेम लाभलं तरी कर्मठ सनातन्यांनी प्रत्यक्ष विठ्ठल दर्शनाची बंदी केली होती. ती प्रार्थना करते, आलो तुझ्या दर्शनासी, भेट द्यावी बा आम्हासी. सर्व संत हो रावळी, मी रे एकटी तळमळी. करुणा आईक विठाई, मज बाळा देई भेटी. देव आले हो बाहेरी, मज नेले खांद्यावरी. भागू म्हणे भेट झाली, माझी चिंताही हारली. या भावमय अभंगात भागू आणि विठ्ठल यांच्या आनंद भेटीची कहाणी भागूने वर्णिली आहे. खरं तर हा भौतिक स्वरूपाचा अनुभव नाही, कारण कोणत्याही अस्पृश्याला त्या काळात विठ्ठलाची डोळाभेट घडणं शक्य नव्हतं. जातीव्यवस्थेच्या भिंती मजबूत होत्या, शतकानुशतके त्या अभंग होत्या. अशा परिस्थितीत तो सावळा विठ्ठल आपल्या अस्पृश्य भक्ताला कसं दर्शन देणार? या भक्तांनी केवळ देवळाच्या कळसाचं दर्शन घेऊन कृतार्थ व्हावं हा संकेत होता. पण देव बाहेर आले, विठाई बाहेर आली आणि मला तिनं खांद्यावर घेतलं. हा अनुभव अवास्तव आणि असत्य मानावा का? या विलक्षण अद्भुत अनुभवाला एका पारमार्थिक सत्याची बैठक आहे. ज्यांची स्वप्न पाहण्याची असीम इच्छा करण्याची शक्ती असते त्यांच्या मनाने केलेली ही निर्मिती आहे. भागूची भक्ती आणि कल्पनेची झेप उत्तुंग असल्यामुळे या प्रकारचा भावानुभव तिच्या मनाने घ्यावा आणि कृतकृत्य व्हावं हे स्वाभाविक आहे. चोखामेळ्याच्या काव्यातही अशीच अनुभूती आहे. भागूच्या नेत्रातलं ते भावस्वप्न तिच्या जीवनाचं सारं सर्वस्व होतं. स्वप्नीच्या या धनाने ती श्रीमंत झाली होती. लौकिक आयुष्यात तर पावलोपावली दुःख आणि विटंबना तिच्या कपाळी लिहिली होती. पण या लौकिकापेक्षाही ती अलौकिकाच्या परमार्थाच्या निस्सीम श्रद्धेच्या समर्थ आधाराने उभी होती. भौतिकापेक्षा आध्यात्मिक वातावरणातच श्वासोश्वास करत होती. जनाबाईप्रमाणेच दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता असं म्हणत होती. आपल्या अभंगात ती आत्मविश्वासाने म्हणते, मागे पुढे नाही कोणी, सख्या विठ्ठला वाचुनी. अनायाचे करीतो काज, म्हणून भरोसा आहे मज. भागू म्हणे झाले निर्भयी, आहे माझी विठाई. अस्पृश्यांना, साऱ्या भक्तांना भयगंडातून आणि न्यूनत्वाच्या जाणीवेतून विमुक्त करून त्यांच्या प्रतिभेला आवाहन करण्याचं सामाजिक कार्य भक्ती संप्रदायाने केलं. पुढचा लेख, शक्तीने मिळती राज्ये. एकदा चर्चेच्या ओघात प्रश्न उपस्थित केला, राम रावण युद्धात विजयाची प्राप्ती रामालाच का झाली? रावण पराभूत का झाला? वर्गातल्या काही विद्यार्थ्यांनी उत्तर दिलं, राम हा चरित्र संपन्न होता, न्यायी होता. तो सत्याचा उपासक असल्यामुळे सत्य विजयी होणार हे ठरलेलंच आहे. सत्याचा पक्ष हाच विजयी पक्ष होऊ शकतो. या उत्तरात सत्याचा अंश असेल, पण संपूर्ण सत्य नाही. सत्य आणि न्याय आणि चरित्र यांची आज सर्वत्र फरफट झालेली दिसते. पूर्वीही अशी परिस्थिती होती. कपटाने द्यूत खेळणाऱ्या कौरवांचा विजय होतो आणि सत्याचं पालन करणाऱ्या पांडवांना मात्र वनवासात जावं लागतं. सत्प्रवृत्त सज्जन हाल अपेष्टात जगतात. दुर्जनांच्या घरात मात्र नित्य दिवाळी साजरी होते. असं विपरीत दृश्य का दिसतं? सत्य आणि न्याय यांच्या कपाळी दुःख यातनांचा लेख नियतीने आपल्या तप्त लेखणीने का लिहावा? विद्यार्थ्याचं उत्तर फारसं समाधानकारक नव्हतं. साधुत्व, सत्य, नैतिकता, शील इत्यादी श्रेष्ठ गुण स्पृहणीय असले तरी त्यांना विजयी करण्यासाठी त्यांच्या मागे सामर्थ्य उभं करावं लागतं. शक्तीच्या पायावर या गुणांची इमारत उभी राहिली तरच ती टिकाव धरू शकते. अन्यथा दुष्ट प्रवृत्तीच्या एकाच तडाख्यासरशी ती कोसळू शकते. महाभारतात गलितगात्र झालेल्या पांडवांना द्रौपदीने सामर्थ्याचा अटीतटीने उपयोग करून न्यायाची सत्ता मिळवा असं म्हटलं आहे. देवाच्या मूर्तीचं रक्षणसुद्धा केवळ भक्तीने किंवा सत्यप्रीतीने होत नाही, ते सामर्थ्यानेच करावं लागतं. समर्थ रामदास म्हणतात, शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विटंबना. शक्तीने नेटका प्राणी, वैभवे भोगिता दिसे. शक्तीने मिळता ती राज्ये, युक्तीने यत्न होत असे. शक्तियुक्ती जय ठाई, तेथे श्रीमंत धावती. शक्तीचं स्तोत्र रामदासाने गावं हे स्वाभाविकच आहे. संत नामदेवाच्या काळात परकीयांची आक्रमणं सुरू झाली.
आक्रमकांपाशी संस्कृतीपेक्षा शस्त्र सामर्थ्य अधिक होतं. शक्ती आणि युक्ती योजून त्यांनी विध्वंस केला आणि सत्ता संपादन केली. आध्यात्मिक शक्तीने आत्मराज्य मिळतं, पण भौतिक सामर्थ्य आणि आध्यात्मिक शक्ती यांचा संयोग झाला तर जगात आनंदाचं साम्राज्य स्थापन करता येतं. समर्थ रामदासांनी मारिता मारिता मरावे असा संदेश जनतेला दिला. मर्दे तकवा सोडू नये म्हणजे प्राप्त होती जय, असं म्हणून उच्च तत्वांच्या रक्षणासाठी सामर्थ्याची कास धरलीच पाहिजे असं त्यांचं प्रतिपादन आहे. सुष्ट शक्तीचा विजय झालाच पाहिजे, कारण तिला सत्याचं अधिष्ठान आहे असा विचार करून स्वस्थ बसणारा समाज किंवा देश उद्ध्वस्त होतो, अशी इतिहासाची साक्ष आहे. शिवाजीराजांनी एका बलिष्ठ सत्तेची उभारणी सामर्थ्याच्या उपासनेतूनच केली. हे राज्य व्हावं ही केवळ श्रींची इच्छा नव्हती, ती शिवाजीच्या रक्तातून आवेगाने उचमणारी तेजस्वी उर्मी होती. शिवालासुद्धा शक्तीची जोड मिळाली पाहिजे. सिंहासने बाहुबलातून निर्माण होतात आणि आत्मबल त्यांना सहाय्यक ठरतं. संत तुकारामांनी एका अभंगात म्हटलं आहे, दयातीचे नाव भूतांचे पाळण, आणिक निर्दाळण कंटकांचे, पाप त्याचे नाव न विचारता नीत, भलतेची उन्मत्त करी सदा. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी, देवासही आटी जन्म घेणे. काट्याकुट्यांचं दुष्ट दुर्जनांचं निर्दालन केल्याशिवाय प्राणीमात्रांचं पालनपोषण करता येणार नाही. केवळ दयाबुद्धी चालत नाही. वीराच्या हातातल्या समशेरीला सत्याची आणि न्यायाची मूठ असावी, पण तिला असलेली धार मात्र अशा सामर्थ्याची असावी की तिने अन्यायाचा आणि असत्याचा कोथळाच बाहेर काढावा. संतांच्या उपदेशातील ही बाजू लक्षात घेतली पाहिजे. पुढचा लेख, संन्यासी आणि गणिका. रुक्मिणी स्वयंवर हे संत एकनाथांचं वैशिष्ट्यपूर्ण असं खंडकाव्य आहे. श्रीकृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहाची कथा या काव्यात आध्यात्मिक दृष्टिकोनातून गुंफली आहे. रुक्मिणी हा जीव आणि कृष्ण हा शिव असं रूपक घेऊन जीवाशिवाचा संगम यात वर्णिला आहे. विवाह सोहळ्यातल्या पक्वान्न भोजनाचं वर्णन संत एकनाथांनी रूपकात्मक पद्धतीने केलं आहे. विवेकाचे लाडू भावार्थाच्या ताटात वाढलेले होते. स्वानंद रसाने वाट्या भरल्या होत्या. स्वानुभवाच्या शाकभाज्या केल्या होत्या. वैराग्याच्या उष्णतेवर भाजलेले पापडही होते. जीवाशिवाचं लग्न म्हटल्यानंतर या प्रकारचं वर्णन संत एकनाथांनी करावं यात आश्चर्य नाही. हाच विषय घेऊन इतर कवींनी शृंगाररसाची बहार उडवून दिली आहे. पण संतांच्या आध्यात्मिक दृष्टीतून ही कथा कशी रंगवली गेली हेही पाहण्यासारखं आहे. या कथाकाव्यात एक गमतीदार प्रसंग एकनाथांनी चित्रित केला आहे. कृष्ण रुक्मिणीला घेऊन द्वारकेला जाण्यासाठी रथातून निघतो तेव्हा त्यांच्या दर्शनासाठी रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड गर्दी करून लोक उभे होते. या जनसंमर्दात कोणत्याच प्रकारचा भेदभाव उरलेला नव्हता. एका वेश्येलाही कृष्ण रुक्मिणीचं दर्शन घेण्याची अनिवार्य उत्सुकता होती. ती घाईघाईने निघाली असता भगवी वस्त्र धारण केलेल्या एका संन्याशाला तिचा धक्का लागला. तो संन्याशी प्रक्षुब्ध झाला. त्याने तिच्यावर शिव्यांचा वर्षाव केला. मारहाण करण्यासाठी तो पुढे सरसावला. आपल्याला एका पतित स्त्रीचा विटाळ झाला त्यामुळे तो क्रुद्ध झाला होता. ती स्त्री म्हणाली, संन्यासी असूनही क्रोधापासून मुक्ती नाही. हा कसला संन्यास? अजूनही क्रोधन न सोडी पाठी, विटंबली दंड कासोटी, आत्मदृष्टी तुम्हा नाही. संन्यासी कोण आणि कसा असतो याचा बोध त्याला करून देण्यासाठी ती गणिका म्हणाली, मी उत्तम पैलहीन, विषय भेदाचे अज्ञान, सर्वाभूती समसमान, निजात्म जान तुम्हा नाही. नाही निजशांती रोकडी, तरिका केली ताडाजोडी, भगवी नाशिली लुगडी, उपाधी गाढी श्रीपादा, शेंडी सांडिली उपडुनी, वासना वाढिली चौगुणी, श्रीकृष्ण देखील या नयनी, विटाळ मानी जो निजांध. सर्वानुभूती एकच आत्मतत्व असताना श्रेष्ठ कनिष्ठत्वाची कल्पना केवळ अज्ञानातूनच निर्माण होते. हे अज्ञान कित्येक शतकापासून माणसाच्या मनात खोलवर घट्ट रुसून बसलं आहे. महावीर, गौतम बुद्ध, बसवेश्वर, कबीर, ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांच्या उपदेशानंतरही अद्याप उच्च नीचतेचा भाव नाहीसा होऊ नये याचा खेद वाटतो. अलीकडच्या काळात समाजसुधारकांनी विषमतेवर कठोर प्रहार केले. संत तुकडोजी आणि संत गाडगे महाराजांनीही समतेचा जन्मभर कंठरवाने पुरस्कार केला. संतांची वचनं केवळ पठणासाठी किंवा श्रवणासाठी नसतात. प्रत्यक्ष आचरणात ती येत नसतील तर हा संतांचा नव्हे पण समाजाचा पराभव मानला पाहिजे. एकनाथांनी वर्णिलेला श्रीपाद नावाचा संन्यासी
जोपर्यंत विषमदृष्टीचा आहे. माणसांच्या जातीवरून आणि वर्णावरून तो माणसाची योग्यता ठरवतो, माणसाच्या स्पर्शाने विटाळतो. तो गंगा नदीत न्हाला तरी देखील शुद्ध संन्यासी होणं शक्य नाही. अवघे सम ब्रह्म पाहे, सर्वाभूती विठ्ठल आहे, असं मानणारा आणि वागणारा संन्यासी असतो. मग त्याचे कपडे कोणत्याही रंगाचे असोत. कबीर वचन असं आहे, न्हाये धोये क्या भया, जो मन मैला न जाये, मीन सदा जल में रहे, धोये बास न जाये. पुढचा लेख, मधुरा भक्तीतला आनंद. संत मीराचं जीवन म्हणजे कृष्णप्रेमाने फुललेली एक रसमय कविता आहे. कशाचा तरी ध्यास लागल्याशिवाय जीवनाला गती येत नाही. मीरेचं सारं व्यक्तित्व कृष्णभक्तीने व्यापलेलं आहे. कृष्णाच्या रूपात त्याच्या समग्र आयुष्यात मीरेनं आपलं अस्तित्व पूर्णपणे मिसळून टाकलं आहे. इतकं की कृष्ण आणि मीरा हे एक अद्वैतच वाटावं. प्रणयिनीच्या प्रेमात जी आतुरता, आर्तता आणि उत्कटता असते, तिचे सारे रंग गंध मीरेच्या मनात आणि मनातून तिच्या काव्यात उतरले आहेत. ती श्रीकृष्णाला आपला प्रियकर, पती आणि परमेश्वर मानते. भक्ती पराकाष्ठेची आवेगपूर्ण बनते तेव्हा ती रतिभावनेचं रूप घेऊ लागते असं म्हणता येईल. हिलाच मधुरा भक्ती असं नाव आहे. ज्ञानेश्वरांच्या आणि तुकारामांच्या अभंगातही मधुरा भक्तीचे स्वर उमटलेले आहेत. परमेश्वर हा वल्लभ आणि आपण त्याची कांता आहोत हा भाव भक्ती आणि वात्सल्य यांच्या इतकाच कदाचित काकडभर अधिकच उत्कट होऊ शकतो. कृष्णवेडी झालेली विरहिणी ज्ञानेश्वरांच्या शब्दाशब्दातून अशी प्रकट होते. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का, सुमनाची सेज शीतळ वोनिकी, पोळे आगीसारखी वेगी विजवा का. स्त्रीची भावस्थिती अधिक गहरी आर्त असते. त्यामुळे मीरेच्या प्राणशक्तीचा केंद्रबिंदू केवळ कृष्ण हाच आहे. आपल्या प्रत्येक पदातून कृष्णप्रीतीचे मधुरार्थ सूर तिने काढले. पण त्याच कारणासाठी तिला अनेक प्रकारचा छळ सहन करावा लागला. वृक्ष वाटणाऱ्या अध्यात्माच्या प्रवाहात मीरेच्या भक्तीने आणि प्रणयाने काही आगळे रंगतरंग निर्माण केले आहेत. संन्यासिनी झालेली मीरा आपल्या आयुष्याच्या अंधार वाटेवरून खाच खळग्यातून प्रवास करत होती तेव्हा कृष्णप्रेमाचा दीपक तिच्या हृदयात अखंड तेवत होता. उपहास आणि उपेक्षा, अवहेलना, विरोध सर्व शांतपणे सहन करत ही कृष्णसखी कृष्णाच्या सहवासात रात्रंदिवस निमग्न झाली होती. तिच्यापूर्वी एखाद्या स्त्रीने इतक्या धिटाईने अध्यात्माची वाट अनुसरली नव्हती. मीरेच्या प्रेमगीतात ज्ञान आहे, वैराग्याची भावनाही आहे, भक्तीचे वेगवेगळे पैलू आहेत, पण मुख्यतः ती प्रेममार्गी आहे. कृष्ण आणि मीरा यांच्या काळात प्रचंड अंतर आहे, पण ते सारं अंतर तोडून हृदयाच्या आवेगाने कृष्णरूपी सागरात आपल्या जीवनाचा चिमुकला प्रवाह ती समर्पित करते. गीतेत अशा अर्थाचं एक वचन आहे की भक्तीने मला जे जे द्याल, मग ते पान असो, फूल असो की पाण्याचा थेंब असो, त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो. हे कृष्णवचन मीरेच्या प्रेमजीवनाला चालना देणारं ठरलं असावं. तिने स्वतःचंच दान कृष्णाच्या पदरात टाकलं. आपली वेदना कुणालाच समजणार नाही असं ती म्हणते. घायल की गत घायल जाने, और न जाने कोय, मेरी महा दर्द दिवाणी, म्हारा दर्द न जाण्या कोय. आपलं जन्माजन्मांतरीचं नातं आहे आणि ते असंच अभंग राहणार आहे असा निर्धार व्यक्त करणारी मीरेची कृष्णभक्ती नितांत सुंदर वाटते. एखाद्या उदात्त तत्त्वज्ञानाच्या अथवा परमात्म्याच्या चरणावर सर्व भावे समर्पित होण्यातला आनंद आणि उन्माद विलक्षण असतो. मीरेची कविता त्याचं द्योतक आहे. तिच्या मधुरा भक्तीतलं सौंदर्य निरुपम आहे. ती म्हणते, जो तुम तोडो पिया मै नाही तोडू, तोरी प्रीत तोडी कृष्णा कौन संग जोडू, तुम भये तरवर मै भई पखिया, तुम भये सरवर मै तेरी मछिया, बाई मीरा के प्रभु ब्रज के बासी, तुम मेरे ठाकुर मै तेरी दासी. पुढचा लेख, देहातच आहे कैलास. संत महंतांच्या साहित्याचं, त्यांच्या जीवनाचं, विचारांचं चिंतन करताना असं जाणवतं की सर्वांच्या आशयात एकवाक्यता आहे. त्यांची अभिव्यक्ती मात्र भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. प्रत्येकाच्या व्यक्तित्वात काहीतरी वेगळेपणा आहे. सारेच संत तपस्वी आहेत, तसेच ते मनस्वीही आहेत. कित्येकाने भक्तीवर भर दिला, काही जणांनी तत्त्वज्ञानाच्या सुगम निरूपणावर अधिक भर दिला, काही केवळ परमार्थी होते, काहींनी प्रपंच आणि परमार्थ यांचा योग्य समन्वय साधला. पण प्रत्येकांच्या विचारात बहुतांश साम्य आढळतं. वीरशैव धर्माचे प्रसारक कर्नाटकातील
संत चळवळीचे प्रणेते महात्मा बसवेश्वर हे श्रेष्ठ कर्मयोगी होते. ते अभिजात कवीही होते. शिवाचे एकनिष्ठ उपासक होते. त्यांची वचनं सहज सुंदर पण तात्विक अर्थाने ओतप्रोत भरलेली असतात. ते म्हणतात, वेगळे काय देवलोक मृत्यूलोक, या लोकी अनेक अनंत लोक. शिवाचार हाच शिवलोक, भक्तवास हाच देवलोक. भक्ताचे अंगणच वारणाशी, देहच होय कैलास. हेची सत्य जाण कुडल संगम देवा. या मृत्यूलोकातच स्वर्ग असू शकतो. या पृथ्वीवरच शिवलोकाची निर्मिती करता येते. आपला देह कैलासासारखा पवित्र बनवता येतो. भक्ताच्या अंतःकरणाच्या अंगणातच काशी विश्वेश्वर उभा राहतो आणि भक्ताच्या जीवन प्रवाहाला गंगोघाची पवित्रता लाभू शकते. स्वर्ग आणि मोक्ष आपल्यापासून दूर नाहीत. आचारावे स्वर्ग, अनाचारावे नरक. इदवके निव प्रमाण कुंडल संगम देवा. स्वर्ग आणि नरक आपल्या वृत्तीतून आणि आचारातून उत्पन्न होतो. महात्मा बसवेश्वरांचे हे विचार बुद्धिनिष्ठ आणि इह जीवनवादी आहेत. कोणत्याही कर्मकांडावर त्यांनी भर दिला नाही. अंतरंगाची शुद्धी हीच त्यांनी सर्वाधिक महत्त्वाची मानली. ज्याचं मन शुद्ध आहे त्याला कोणतीही जात किंवा कुळ नसतं. उच्च नीचत्वाचा त्याला लेपही लागत नाही. त्याच्या मनातच शिवालय उभं असतं. दुसऱ्या एका वचनात त्यांनी म्हटलं आहे, धनिक शिवमंदिर बांधतात, पण माझ्यासारखा पामर काय करू शकणार? मी माझ्या देहाचं देऊळ करीन. माझे पाय या मंदिराचे खांब होतील आणि हे मंदिर अविनाशी होऊ शकेल. आपला देह हेच देवमंदिर आहे ही जाणीव भक्ताच्या अंतःकरणात रसरसून फुलली की त्याच्या जीवनात परिवर्तन होऊ लागतं. भक्त स्वतःच ईश्वरी प्रेमशक्तीचा धारक होतो. त्याच्या वासना विकारांना ओहोटी लागते. त्याच्या आचारविचारात मांगल्य येतं. बसवेश्वरांचं हे तत्त्वज्ञान कुठंही गूढ किंवा अद्भुत वाटत नाही. ते पूर्णपणे वास्तव आणि तर्कसिद्ध आहे. 12व्या शतकात होऊन गेलेल्या महात्मा बसवेश्वरांची ही विचारधारा क्रांतिकारक आहे. सर्व प्रकारच्या कर्मकांडांना त्यांनी विरोध केला. निखळ भक्ताच्या जीवनातच शिवमंदिर वस्तीला येतं. काय कवे कैलास असं त्याचं स्पष्ट प्रतिपादन आहे. संत कबीरांचीही अशीच विचारप्रणाली आहे. ते म्हणतात, भूला भूला क्या फिरई, सिरपर बदी गई बेल. तेरा साई तुझ में जो, तिल माही तेल. ज्या कारण जग ढूंढिया, सो तो घटही माही. पडदा दिया भरम का, ताते सुझई नाही. वणवण फिरत राहण्याने काय साधणार? सारं जग धुंडाळीत बसण्यात काही अर्थ नाही. तिळात जसं तेल असतं तसं तुझ्यातच तो ईश आहे. संत तुकोबाई म्हणतात, देही असोनिया देव, वृथा फिरतो निर्दैव. देव आहे अंतर्यामी, व्यर्थ इंडे तीर्थग्रामी. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.